नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत खास होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेलकॉन या कंपनीच्या इंजेक्शन स्टीमव्हेटचा वापर आपल्या पशूंमध्ये जर आपण केला तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात, आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंचे उत्पादन कसे वाढवू शकतो किंवा आपल्या पशूंची वाढ कशी योग्य पद्धतीने करू शकतो, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. मित्रांनो, या औषधाचे जे काही फायदे आहेत तर ते अत्यंत चांगले आहेत आणि आपण आपल्या या पशूंमध्ये या औषधाचा जर योग्य ठिकाणी वापर केला तर आपल्याला नक्कीच 100% चांगले रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील. मग मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये खूप साऱ्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील, आपल्या पशूंना आपल्याला जर त्यांना येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत तर त्या टाळायच्या असतील, तर आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूया की आपल्याला या इंजेक्शन स्टीमव्हेट मध्ये कुठले घटक दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला 4 प्रकारचे चिलेटेड मायक्रो मिनरल्स दिलेले आहेत. यामध्ये झिंक आहे, मॅंगनीज आहे, कॉपर आहे आणि सेलेनियम आहे. मित्रांनो, हे जे मायक्रो मिनरल्स आहेत तर ते आपल्या पशूंच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात आणि ज्यावेळेस आपण यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्याला खूप सारे फायदे हे पाहायला मिळत असतात. मित्रांनो, या स्टीमव्हेट इंजेक्शनचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी होणारा आपल्याला जो काही पहिला फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंची प्रजनन क्षमता जी आहे तर ती सुधारण्यासाठी आपल्याला फायदा या इंजेक्शनचा पाहायला मिळतो. आपल्या पशूंमध्ये बऱ्याच वेळा त्यांना वेळेवरती माझावरती येण्यासाठी अडचणी येत असतील, आपल्या पशूंमध्ये वारंवार ते रिपीट होत असतील, आपल्या पशूंमध्ये अर्ली एम्ब्रॉयनिक डेथच्या समस्या आपल्याला दिसत असतील, आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा होत नसेल, तर अशा ठिकाणी आपण या स्टीमव्हेट इंजेक्शनचा जर वापर केला तर आपले जे पशु आहेत तर ते वेळेवरती माझावरती येण्यासाठी मदत होईल, त्यांच्यामध्ये रिपीट ब्रीडिंगच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी मदत होईल, अर्ली एम्ब्रॉयनिक डेथच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी फायदा होईल आणि आपल्या पशूंची गर्भधारणा करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा या स्टीमव्हेट इंजेक्शनचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना त्यांचा प्रजननाचा दर सुधारायचा असेल, आपल्या पशूंच्या इनफर्टिलिटीच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या कमी करायच्या असतील, तर त्या ठिकाणी आपण अवश्य या स्टीमव्हेट इंजेक्शनचा वापर करून पहा. आपल्याला नक्कीच सुंदर असे रिझल्ट हे पाहायला मिळतील. मित्रांनो, या इंजेक्शन स्टीमव्हेटचा दुसरा जो काही महत्त्वाचा फायदा आपल्याला होतो तर तो म्हणजे आपल्या ज्या पशूंमध्ये त्यांचे दूध वाढत नसेल तर त्या ठिकाणी आपण या इंजेक्शनचा वापर हा करू शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांच्या आहारामध्ये आपण मिनरल मिक्सचर पावडर देत असाल, लिक्विड कॅल्शियमचा वापर करत असाल, तरी सुद्धा आपल्या पशूंचे जर दूध वाढत नसेल तर त्या ठिकाणी आपण या स्टीमव्हेट इंजेक्शनचा आपल्या पशूंमध्ये जर वापर केला तर आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, काही ठिकाणी आपले पशु जे आहेत तर ते आजारी पडलेले असतात, तर त्यांच्यामध्ये मग दुधाचे उत्पादन कमी झालेले असते किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना मास्टायटिस सारखा आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असते. तर अशा कुठल्याही स्थितीमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये या इंजेक्शनचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आपण नक्कीच चांगला फायदा हा देऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये जर अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या दिसत असतील तर त्या पशूंमध्ये सुद्धा आपण या स्टीमव्हेट इंजेक्शनचा वापर हा करून पहा. आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ झालेली पाहायला मिळेल. मित्रांनो, दुसरा जो काही महत्त्वाचा फायदा या इंजेक्शन स्टीमव्हेटचा आपल्याला होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा या औषधाचा पाहायला मिळतो. या औषधामध्ये आपल्याला सेलेनियम दिलेले आहे, झिंक दिलेले आहे, तर यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आपले पशु जे आहेत तर ते आजारांना बळी पडत नाही. मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंना निरोगी ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या स्टीमव्हेट इंजेक्शनचा वापर करू शकतो. आपले जे पशु वारंवार आजारी पडत असतील तर त्या पशूंमध्ये सुद्धा आपण स्टीमव्हेट इंजेक्शनचा वापर करू शकतो. यामध्ये मास्टायटिस सारखा जरी आजार असेल तर त्या पशूंमध्ये सुद्धा आपल्या पशूंच्या अडरची इम्युनिटी वाढवण्यासाठी या स्टीमव्हेट इंजेक्शनचा आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. किंवा इतर कुठलेही आजार असतील की ज्यामुळे आपल्या पशूंना वारंवार आजारी पडण्याच्या समस्या दिसत असतील तर त्या पशूंमध्ये सुद्धा आपण स्टीमव्हेट इंजेक्शनचा वापर करून आपल्या पशूंमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, त्यामुळे
आपल्या पशूंमध्ये आपल्याला नक्कीच चांगले फायदे या इंजेक्शन स्टीमवेटचे पाहायला मिळतात. मित्रांनो, इंजेक्शन स्टीमवेटचा पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे कालवड संगोपन करणारे जे काही पशुपालक असतील, आपल्याला जर आपल्या कालवडींची वाढ चांगली करायची असेल, आपल्या कालवडींच्या वजनाची वाढ करायची असेल, तर त्या कालवडींमध्ये सुद्धा आपण या इंजेक्शन स्टीमवेटचा वापर हा करू शकतो. मित्रांनो, या औषधामुळे आपल्या कालवडींची रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्यांचे वजन वाढते, त्यांची वाढ जलद गतीने होते, त्यांच्या हाडांचा विकास चांगला होतो, त्यांचे खुरे जे आहेत तर ते मजबूत होतात. तर यांसारखे खूप सारे फायदे त्या ठिकाणी या इंजेक्शन स्टीमवेटचे आपल्या जे काही कालवड संगोपन करणारे पशुपालक आहेत तर त्यांना त्यांच्या कालवडीमध्ये हे पाहायला मिळत असतात. त्यामुळे कालवड संगोपन करत असताना सुद्धा आपण या इंजेक्शन स्टीमवेटचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि त्यांना नक्कीच चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशु जर व्यायलेले असतील आणि त्यांच्यामध्ये आपल्याला मास्टायटिस सारखा आजार वारंवार होत असतील तर त्या पशूंमध्ये सुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर हा करू शकतो. मित्रांनो, या स्टीमवेट इंजेक्शनचा वापर आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये किंवा वारंवार मास्टायटिस होणाऱ्या पशूंमध्ये केला तर आपल्या पशूंच्या दुधामधील सोमॅटिक सेल्स काउंट जो आहे तर तो कमी करण्यासाठी या स्टीमवेट इंजेक्शनचा त्या ठिकाणी आपल्याला फायदा हा पाहायला मिळतो. आणि त्यामुळे आपल्या पशूंमध्ये वारंवार होणारा मास्टायटिस आजार कमी करण्यासाठी, आपल्या पशूंच्या कासेची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा नक्कीच झालेला असतो. मित्रांनो, या स्टीमवेट इंजेक्शनचा पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही जार-वार अडकण्याच्या समस्या आपल्याला येत असतात तर त्या टाळण्यासाठी सुद्धा आपण या स्टीमवेट इंजेक्शनचा वापर हा करू शकतो. आपल्या गाभण पशूंमध्ये आपण जर या इंजेक्शनचा वापर केला तर आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचा जार-वार व्यवस्थित टाकण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा या स्टीमवेट इंजेक्शनचा पाहायला मिळतो. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची खुरं आणि त्यांची जी काही त्वचा आहे तर तिचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, त्यांना निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा या इंजेक्शनचा पाहायला मिळतो. मित्रांनो, या स्टीमवेट इंजेक्शनचे हे जे सारे फायदे आहेत तर त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये या इंजेक्शनचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, या स्टीमवेट इंजेक्शनचा वापर आपण आपल्या गाभण पशूंमध्ये करू शकतो, आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये करू शकतो, आपल्या कालवडी पाडी असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा करू शकतो आणि त्यांना नक्कीच चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, या स्टीमवेट इंजेक्शनचे आणखी जे काही फायदे आहेत तर यामध्ये आपल्या पशूंना आलेली जी काही कमजोरी असेल, सुस्ती असेल तर ती दूर करण्यासाठी आपण वापर करू शकतो. आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी, त्यांची हाडं जी आहेत तर ती मजबूत करण्यासाठी सुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर हा करू शकतो. मित्रांनो, या स्टीमवेट इंजेक्शनचा डोस देताना आपण आपल्या पशूंचे जे काही वजन आहे तर त्याप्रमाणेच या इंजेक्शनचा डोस त्या ठिकाणी देऊ शकतो आणि आपल्या गोठ्यावरती येणारे जे काही डॉक्टर असतील तर त्यांच्या सल्ल्यानुसारच किंवा त्यांच्याकडूनच आपण या इंजेक्शनचा त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये वापर करणे हे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, या इंजेक्शनचा डोस देताना आपण 100 किलो वजनासाठी 1 मिली याप्रमाणे या इंजेक्शनचा वापर आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपण आपल्या या पशुधनामध्ये किंवा आपल्या या पशूंमध्ये या इंजेक्शनचा वापर त्या ठिकाणी करून त्यांना चांगले फायदे हे नक्कीच द्या, कारण या इंजेक्शनचे जे काही रिझल्ट आहेत तर ते अत्यंत चांगले आहेत आणि खूप सारे फायदे या इंजेक्शनचे आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टीमवेट या इंजेक्शनचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, याचे फायदे काय आहेत तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या असतील तर आपण अवश्य या स्टीमवेट इंजेक्शनचा वापर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या ठिकाणी करा. आपल्याला नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.